श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, जुलै 2026मध्ये तुम्हाला घरदार सोडून जावे लागू शकते. कारण या जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात 7 भयानक घटना घडण्याची शक्यता आहे. या जुलै महिन्याला अजिबात साधासुद्धा समजू नका, कारण तुमची 3 अपूर्ण स्वप्नेही पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, जी जीवनयात्रा तुम्हाला आतापर्यंत ओझ्यासारखी वाटत होती, त्याच जीवनात आता तुम्हाला त्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षापासून तडफडत होतात. मित्रांनो, मागील 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले, छोट्याशा आनंदासाठीही तुम्हाला तळमळावे लागले. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा तुमच्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य एकट्यानेच पुढे नेत राहिलात. पण आता या जुलै महिन्यात काहीतरी मोठे करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, मागील 6 महिन्यात तुम्ही काही ना काही मौल्यवान गोष्ट नक्कीच गमावली आहे. होय मित्रांनो, अशी एखादी अमूल्य गोष्ट तुम्ही गमावली आहे, ज्याचे दुःख तुम्हाला खूप झाले. मग ते एखादे नाते असो, संपत्ती असो, धन दौलत असो किंवा शरीराशी संबंधित काही गोष्ट असो, काही ना काही तुम्ही नक्कीच गमावले आहे. या 6 महिन्यात इतक्या चिंता तुम्हाला सतावत होत्या की रात्री शांत झोपही लागत नव्हती. तुमच्या मनात एक भीती घर करून बसली होती. त्या भीतीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नव्हतात, कारण तुम्ही शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा अनुभवत आहात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास आणि चिंता आवरण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करत होतात. एक संकट संपताच दुसरे संकट लगेच तुमच्यासमोर उभे राहत होते. जणू कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा दुर्दैवाने तुमची साथ सोडली नाही असे वाटत होते. कसेबसे तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःख सावरले. आता वाटत होते की चला, आता तरी चिंता संपली. पण त्याच वेळी आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तुमच्या चिंता दुप्पट झाल्या. पण मित्रांनो, प्रत्येक दुःखाचा शेवट निश्चित असतो. आणि हा जुलै महिना तसेच ग्रह नक्षत्रातील बदल तुमच्या जीवनात नवा अध्याय घेऊन येत आहेत. गेल्या 6 महिन्यात तुम्ही जो एकटेपणा अनुभवला, चिंता आणि तणावाने तुमचे जीवन जणू नरक बनवले होते, त्यातून मुक्त होण्याची वेळ आता आली आहे. मित्रांनो, मागील काही महिन्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी नमते घेतले. जिथे तुमची चूक नव्हती तिथेही तुम्हालाच दोषी ठरवण्यात आले. एका संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागला. आयुष्य खूप संथ गतीने पुढे सरकत होते. पण हा जुलै महिना तुमच्या आयुष्यात नवी कहाणी लिहित आहे. जुलैपासून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. त्यामुळे तयार राहा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादी छोटीशी चूक केली तर हा जुलै महिना तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. त्यामुळे चूक करण्याची अजिबात संधी देऊ नका. आणि मी तुमच्या आयुष्याबद्दल जे काही सांगत आहे, त्यापैकी काही तुमच्या आयुष्यात घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. गेल्या 6 महिन्यात तुम्ही काही मौल्यवान गोष्ट गमावली आहे का? मग ते एखादे नातं असो, आपली व्यक्ती असो, प्रेम असो, संपत्ती असो, आशा असो किंवा एखादे स्वप्न असो, काही ना काहीतरी तुम्ही नक्कीच गमावले आहे. हे सर्व का घडले? कारण लग्नस्थानी बसलेल्या राहूमुळे तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्या तुम्हाला नको होत्या. त्या परिस्थितीमुळे तुम्हाला काही ना काही गमवावे लागले. पण मित्रांनो, येणारा जुलै महिना तुमची अनेक मोठी स्वप्ने पूर्ण करणार आहे. अनेक महत्त्वाच्या घटना घडतील. काही जवळच्या व्यक्तींचे खरे चेहरेही तुमच्या समोर येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हार अजिबात मानायची नाही. मागील 6 महिन्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही जसे होता तसे आता राहिलेले नाहीत. या 6 महिन्यांनी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकले आहे. तुमच्या मनाविरुद्ध जाऊनही तुम्ही काही अशी कामे केली ज्यामुळे तुम्हालाच दुःख झाले. काही अशा गोष्टी केल्या ज्याचा नंतर तुम्हाला खूप पश्चाताप झाला. पण हे सर्व तुम्ही स्वतःच्या माणसांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी केले. तुम्ही स्वतःच्या मनाला खूप आवर घातला. जी गोष्ट तुम्हाला आवडत नव्हती तीही तुम्ही केली. जे अन्न आवडत नव्हते तेही खाल्ले. ज्या व्यक्तीशी बोलायचे नव्हते तिच्याशीही बोलावे लागले. कारण नियतीने तुमच्यासोबत असाच खेळ खेळला. मनाविरुद्ध जाऊनही तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले. जणू स्वतःच्या छातीवर दगड ठेवून सर्व काही सहन केले. पण आता पुरे झाले. 5 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मागील 6 महिन्यांपासून सप्तम भावात असलेल्या केतूमुळे तुम्हाला नात्यामध्ये दुरावा जाणवत होता. गर्दीत असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवत होता. कोणीही तुम्हाला समजून घेत नाही असे वाटत होते. जीवनसाथीबद्दलही तुम्हाला असे वाटत होते की माझी कदरच होत नाही. प्रयत्न फक्त मीच करत आहे. पण आता शुक्राच्या आगमनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.
संपूर्ण कहाणीच बदलणार आहे. याशिवाय मंगळाचा चतुर्थ भावात म्हणजे सुखसुविधांच्या भावात होणारा प्रवेश तुमच्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण करेल. मोठ्या आनंदाची सुरुवात आता होताना दिसत आहे. चला आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा व्हिडिओ दुर्लक्षित करण्याची चूक करू नका, कारण संपूर्ण जुलै महिन्याचे राशी भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. शनिदेवांची कृपा तुमच्यावर भरभरून होणार आहे आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सर्वांना सांभाळले, घरातील लोकांना सांभाळले, घराची परिस्थिती सांभाळली, आर्थिक परिस्थिती सावरली, बुडणाऱ्यालाही किनारा दाखवला. पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा कोणीच तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही, ना घरचे ना बाहेरचे. मागील 6 महिन्यात तुमच्यासोबत हेच घडत राहिले. तुम्ही सर्वांचे जीवन घडवत राहिलात, पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा कोणीही तुमच्यासोबत नव्हते. एकामागून एक समस्या इतक्या वाढत गेल्या की काय करावे हेच तुम्हाला समजत नव्हते. जणू तुम्ही दलदलीत अडकल्यासारखे झाला होता. पुढे जायची इच्छा होती, पण पुढे जाता येत नव्हते. कधी घरातील वातावरण बिघडत होते, तर कधी कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी निर्माण होत होत्या. चिंता आणि तणाव इतका वाढला होता की त्यातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती. पण आता परिस्थिती बदलत आहे. होय मित्रांनो, तुमच्या आयुष्यात शनीच्या उतरत्या 7.5चा काळ सुरू आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती 7.5च्या अंतिम टप्प्यातून जात असते तेव्हा शनी तिला अधिक मजबूत, अधिक परिपक्व आणि जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास सक्षम बनवतात. मित्रांनो, माणूस ठेचा खाल्ल्यानंतरच शिकतो. आता तुम्ही त्या चुका पुन्हा करणार नाहीत ज्या तुम्ही मागील काळात केल्या होत्या. आता तुम्ही अधिक मजबूत व्यक्ती झाला आहात. आता तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, स्वतःच्या गरजांची, स्वतःच्या आनंदाची जपणूक कराल. आणि या जुलै महिन्याचा सर्वात मोठा मूलमंत्र हाच आहे की आता तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची आहे. होय, आता स्वतःसाठी जगा. जे आवडते ते खा, जो कपडा आवडतो तो विकत घ्या आणि घाला. जिथे फिरायला जाण्याची इच्छा असेल तिथे निघून जा. कोणालाही विचारू नका, कोणाचेही मन राखण्यासाठी स्वतःच्या इच्छा दाबू नका. तुम्ही काय करता 10 जणांना विचारता, तू माझ्यासोबत येणार का, तुला हे आवडते का? अरे, हा मोहाचा जाळ सोडून द्या. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती स्वतः करा, स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्या. निश्चितच हा जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत सुंदर आणि आनंददायी ठरणार आहे. याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा, राहूमुळे तुम्ही खूप भरकटत आहात. मला माहीत आहे, तुमच्या इच्छेविरुद्ध जाऊनही तुम्ही काही अशी कामे केली आहेत जी तुम्हाला करायची नव्हती. राहूने तुम्हाला खूप भरकटवले आहे. चुकीच्या लोकांच्या प्रभावात तुम्ही अडकला आहात. वर्षाची सुरुवात झाल्यापासून जिथे तुम्हाला पोहोचायचे होते तिथे तुम्ही पोहोचला नाहीत, उलट दुसऱ्याच दिशेला वळलात. तुमच्या आयुष्यात हेच सतत घडत आले आहे, कारण राहूने तुम्हाला भरकटवले. तुम्हाला सतत एकटेपणाची भावना येत आहे, जणू या जगात कोणीही आपले नाही असे तुम्हाला वाटते. अनेकदा सर्व काही सोडून कुठेतरी निघून जावे अशीही भावना मनात येते. असे वाटण्याचे कारण म्हणजे जबाबदाऱ्यांचे ओझे वाहता वाहता तुमची ही अवस्था झाली आहे. पण आता हा येणारा जुलै महिना वेगळीच कथा सांगत आहे. राहू अजूनही लग्नस्थानी आहे, पण त्याच्या प्रभावाला कमी कोण करणार? सूर्य. मित्रांनो, 16 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतील. ते तुमच्या शत्रुभावात प्रवेश करतील. जे गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देत होते त्यांच्यावर आता परिणाम होईल. कर्क राशीत आधीपासूनच गुरु आणि बुध उपस्थित आहेत. जेव्हा सूर्य गुरुसोबत येतील तेव्हा तुमच्या सर्व गुप्त शत्रूंचा पराभव निश्चित आहे. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तुमचे प्रतिस्पर्धी आता तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. तुमच्या विरोधात सुरू असलेले राजकारणही आता संपुष्टात येईल. आता कर्जाबद्दल बोलूया. कुंभ राशीच्या लोकांचे आणि कर्जाचे जणू जन्मोजन्मीचे नाते आहे. ते सहज सुटत नाही. कर्ज इतके त्रास देते की रात्रीची झोपही उडते. एक कर्ज संपते तोपर्यंत दुसरे कर्ज समोर उभे राहते. पण चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा शुक्र कर्क राशीत गुरुसोबत 6व्या भावात येतील तेव्हा कुंभ राशीचे लोक कर्जातून हळूहळू नव्हे तर वेगाने बाहेर पडू लागतील. ही गोष्ट लक्षात ठेवा, पण काही सावधगिरीही बाळगावी लागेल. ती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानक एखादा आजार, घरातील बिघाड किंवा दुसरी एखादी अनपेक्षित घटना घडली आणि पुन्हा कर्ज घ्यावे लागले का? एक कर्ज संपले, तुम्हाला वाटले आता सुटका झाली, पण अचानक अशी घटना घडली की पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागते. जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर नक्की सांगा. गेली 4 वर्षे शनीची 7.5 सुरू झाल्यापासून हेच तुमच्यासोबत घडत आहे.
शत्रूंच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. आता शनी धनभावात आहेत आणि 27 जुलैला शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. धनभावातील शनीची वक्री होणे तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तो संदेश समजून घेतला तर आयुष्य घडेल आणि दुर्लक्ष केले तर आयुष्य अधिक गुंतागुंतीचे होईल. शनिदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि ज्यांनी 7.5 तुम्ही अनुभवत आहात ते सांगत आहेत की आता अधिक आर्थिक बाबतीत शिस्त आणावी लागेल. बजेट तयार करून खर्च करावा लागेल. अनावश्यक खर्च पूर्णपणे कमी करावा लागेल. जिथे तुम्ही 10 रुपये खर्च करत होता तिथे 8 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करा. तुमची सवय अशी आहे की जिथे 10 रुपये खर्च करायचे असतात तिथे तुम्ही 20 रुपये खर्च करता. आता ही सवय बदलावी लागेल कारण आर्थिक शिस्त अंगीकारावी लागेल. जी व्यक्ती शिस्त पाळेल त्याच्या जीवनात शनिदेव धनप्राप्तीचा वेग अधिक वाढवतील. पण शिस्त अत्यावश्यक आहे. जे लोक सट्टा खेळतात किंवा शेअर मार्केटमध्ये लगेच मोठा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी काही काळ तरी असे करू नये. शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका. शनिदेव कुंभ राशीच्या लोकांना शॉर्टकट कधीच पसंत करत नाहीत. आर्थिक बाबतीत शक्य तितकी शिस्त पाळा. मनावर नियंत्रण ठेवा. आयुष्य आराम किंवा दिखावा करण्यासाठी पैसा खर्च करू नका. जिथे खरोखर गरज आहे तिथेच पैसे वापरा. तुमच्या कमाईतील 1 ते 2% हिस्सा दानधर्मासाठीही राखून ठेवा. असे केल्यास शनिदेव तुमच्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग निश्चित खुले करतील. आता पुढील गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐका. मंगळाचा चतुर्थ भावातील प्रवेश तुमच्याकडून काही अनावश्यक खर्च करून घेऊ शकतो. सुखसुविधांच्या भावात मंगळ येणे चांगले आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही आलिशान वस्तूही येऊ शकतात. काही नवीन सुखसोयीही मिळू शकतात. वाहन खरेदी करण्याचा योगही येऊ शकतो. घराचे नूतनीकरणही होऊ शकते. पण अडचण अशी की मंगळ हा सेनापती आणि उग्र ग्रह आहे. कधीकधी जिथे 10 रुपये खर्च करायचे असतात तिथे तो 50 रुपये खर्च करून घेतो. त्यामुळे तुम्ही जास्त खर्च करण्याची शक्यता आहे. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. जितकी चादर असेल तितकेच पाय पसरावेत, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आता मला एक गोष्ट सांगा. गेल्या जवळपास 2 वर्षात तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, ज्याच्यावर प्रेम केले, ज्याला मान दिला, त्याच्याकडून तुम्हाला तितकाच प्रतिसाद कधी मिळाला का? तुम्ही जितके प्रेम दिले तितके प्रेम तुम्हाला परत मिळाले नाही. तुम्ही जितका सन्मान दिला तितका सन्मानही तुम्हाला परत मिळाला नाही. ज्याच्यासाठी तुम्ही रात्रीची झोप मोडून धावत गेलात, त्याच्या गरजेच्या वेळी तुम्ही सदैव उभे राहिलात, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा त्यांनी तितकी साथ दिली नाही. एकूणच तुमचे रास शनिदेवांचे रास आहे. तुम्ही लोकांना जितके देता तितके ते तुम्हाला परत देत नाहीत. उलट तेच लोक तुमच्या विरुद्ध कारस्थाने रचतात. ते तुम्हाला मानसिक त्रास देतात, तणाव देतात, मनात भीती निर्माण करतात आणि अडचणीच्या वेळी तुम्हाला एकटे सोडून जातात. गेल्या 3 ते 4 वर्षापासून तुमचे आयुष्य असेच चालले आहे. जर तुमच्यासोबतही असे घडेल तर ते नक्की सांगा. तुम्ही लोकांसाठी जितके करता तितकेच लोक तुमच्याशी वाईट वागतात. हे सर्व शनीच्या 7.5च्या अंतिम टप्प्यामुळे घडत आहे. 7.5च्या काळात असे होते की आपण एखाद्या व्यक्तीसाठी पूर्णपणे समर्पित असतो. तिच्यासाठी स्वतःचा जीवही पणाला लावण्याची तयारी ठेवली तरीही ती व्यक्ती आपल्यावर कधीच पूर्णपणे समाधानी होत नाही. मग ती व्यक्ती तुमचा जीवनसाथी असो किंवा तुमच्या घरातील सदस्य असोत. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य जबाबदाऱ्या पार पाडण्यात घालवले, पण मित्रांनो तरीही कोणालाही तुमच्या उपकारांची जाणीव झाली नाही. मग ती व्यक्ती कोणतीही असो, तुमचे उपकार कोणी मानले नाहीत, कारण तुमच्यावर शनिदेवांच्या 7.5चा प्रभाव होता. पण आता परिस्थिती बदलत आहे. आता तुम्ही स्वतःची किंमत ओळखली पाहिजे. स्वतःचा स्वाभिमान वाढवला पाहिजे. जी व्यक्ती तुमची किंमत करते तिच्यासाठीच तुम्ही सर्वस्व द्या. जी तुमच्यावर प्रेम करते तिच्यावरच तुम्ही प्रेम करा. जी तुमची मदत करते तिचीच तुम्ही मदत करा. आता पुढील गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओचा शेवटचा भाग आला आहे आणि आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा भाग अजिबात दुर्लक्षित करू नका. या महिन्याचा उपायही अत्यंत प्रभावी आहे. काय करायचे आहे ते नीट ऐका. मंगळामुळे खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. सूर्य शत्रुभावात प्रवेश करणार आहे, त्याबद्दल मी आधीच सांगितले आहे. पण आता बुध वक्रीही होणार आहे. कुठे वक्री होणार तर 7 जुलैला बुध वक्री होऊन पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करतील. वक्री होणे म्हणजे मागे फिरणे. बुध पुन्हा मागे फिरून मिथुन राशीत जात आहे. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचे काही दुष्परिणामही दिसून येतात. बुध तुमच्या पंचम भावात वक्री होतील, त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये सावध राहा. तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करू शकतो, तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतो. तुम्ही अशा नादात अडकू शकता जिथे तुमचा वेळ वायाला जाईल. भावनिकदृष्ट्या तुम्ही खूप कमकुवत होऊ शकता.
आणि भावनेच्या भरात चुकीचा निर्णयही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सर्वस्व अर्पण करण्याचीही तयारी दाखवू शकता. याचबरोबर संतानाच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा आहे. म्हणूनच मुलांकडेही विशेष लक्ष द्या. तुमची संतती चुकीच्या मार्गाला लागू शकते. त्याच्याशी मतभेद होऊ शकतात, वादविवाद वाढू शकतात. म्हणून संयम ठेवा आणि परिस्थिती हाताळा. भाग्याची साथ तुम्हाला पूर्णपणे मिळेल, पण मी सांगितलेल्या सावधगिरीचेही पालन करणे आवश्यक आहे. सप्तम भावात केतू बऱ्याच काळापासून विराजमान आहे. केतूमुळे तुम्हाला असे वाटत होते की तुमची कोणीच किंमत करत नाही. गर्दीत असूनही तुम्ही स्वतःला एकटे समजत होतात. कोणावरही विश्वास ठेवणे कठीण झाले होते. मनात सतत एकच संघर्ष सुरू होता. केतूमुळे जीवनसाथीसोबतही सतत मतभेद आणि किरकोळ वाद सुरू होते. तुमचा जीवनसाथी काहीही करत असला तरी तुम्हाला त्यात समाधान मिळत नव्हते. पण आता परिस्थिती बदलणार आहे. 5 जुलैला महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील. शुक्र आणि केतूचा हा संयोग एक महत्त्वाचा बदल घडवेल. तुमच्या आयुष्यात जो थंडपणा आणि दुरावा निर्माण झाला होता तो आता हळूहळू संपणार आहे. शुक्र हे प्रेमाचे कारक ग्रह आहेत. ते सप्तम भावात आल्यानंतर केतूमुळे निर्माण झालेला दुरावा कमी करतील. तुमचे आणि जीवनसाथीचे संबंध अधिक चांगले होतील. प्रेम वाढेल, नात्यातील अडथळे दूर होतील. केतूचा प्रभाव कमी होईल आणि शुक्र तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम देतील. विशेषतः वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय शुभ राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही भरकटू शकता. जीवनसाथी व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे तुमचे आकर्षण निर्माण होऊ शकते. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवा. तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर त्याबाबत अत्यंत सावध राहा, अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते. आता उपाय ऐका. हा उपाय संपूर्ण महिनाभर करायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी ऐकाल त्या दिवसापासून महिन्याच्या शेवटपर्यंत एक नियम पाळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी शनिदेवांचे ध्यान करा. मनोमन ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. तुमच्या श्रद्धेनुसार 11 वेळा किंवा 21 वेळा जप करा. त्यानंतर मनात तुमच्या सर्व इच्छा व्यक्त करा आणि मग झोपी जा. यामुळे काय होईल, शनी वक्री असताना आपल्या इच्छा शनिदेवापर्यंत लवकर पोहोचतात आणि ते त्या इच्छा लवकर पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे. म्हणून हा मंत्र नक्की जपा. शक्य असल्यास या महिन्यात कुत्र्यांची सेवा करा. एखादा कुत्रा आजारी असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जा. त्याच्या औषधोपचाराची व्यवस्था करा. त्याला अन्न पाणी द्या. ही सेवा अवश्य करा. आता या महिन्यातील 5 महत्त्वाच्या सावधगिरी ऐका. पहिली सावधगिरी म्हणजे तुम्ही या महिन्यात खूप भावनिक राहाल. कोणी तुमच्या भावनांशीही खेळू शकतो. कोणी तुमच्याकडून पैसे मागू शकतो किंवा तुमचा वेळही मागू शकतो. म्हणून भावनांच्या आहारी जाऊ नका. आता थोडे स्वतःसाठीही जगायला शिका. थोडे स्वार्थी होण्यात काहीच गैर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे वाणी कठोर होऊ शकते. कठोर शब्द बोलणे टाळा. संयमाने बोला. प्रेमात आलात तुम्हाला सन्मान हवा असेल, जी व्यक्ती तुमचा आदर करते तिला आयुष्यात महत्त्वाचे स्थान द्या. कारण आता प्रेमासोबत सन्मानही तितकाच महत्त्वाचा असेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर ते पूर्णपणे उत्तम राहील असे मी म्हणू शकत नाही. कारण केतूचा प्रभाव आहे आणि सूर्याचाही प्रवेश होत आहे. त्यामुळे आरोग्यात काही बदल जाणवू शकतात. विशेषतः डोळ्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसातही तुम्हाला डोळ्यांचा त्रास झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्रीपर्यंत वाढणारा ताण आता हळूहळू कमी होईल. तरीही डोळ्यांची विशेष काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. घशाचा त्रासही होऊ शकतो. घशात वेदना, तोंडात फोड किंवा दातदुखी होण्याचीही शक्यता आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे याची विशेष काळजी घ्या. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्व महत्त्वाचे विषय समाविष्ट केले आहेत. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, ग्रह साथ देत असले तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. प्रत्येक संधीचा विचारपूर्वक फायदा घ्या आणि प्रत्येक चुकीपासून स्वतःला वाचवा. जर या व्हिडिओमधील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा आणि तुमचा अनुभवही आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या संकेताची माहिती मिळेल. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.